एकदम मस्त आनंददायी आमची वारी चालू झालेली आहे. पहिला दिवस एवढा भारी चाललाय ना, काही सांगू आता तुम्हाला, माझ्याकडे शब्दच नाहीत बोलायला. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ब्लॉगर आदित्य आणि स्वागत आहे तुमचं जमते किचन नवीन कम्युनिटी ब्लॉग मध्ये. तर आज होता माझा दिंडीतला दुसरा दिवस आणि आजचा मुक्कामाचा टप्पा जवळपास आमचा 18 किलोमीटरचा होता. रोडनी जाताना ही दिदी दिसली आणि असं म्हणतात ना, लहान मुलं देवघरची फुलं. दिदीने एवढं भारी आवरलं होतं की दिदी सोबत व्हिडिओ काढायचा मोह काय मला आवरला नाही. त्यानंतर जाता जाता सकाळी या दादांची इथं नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. मी तर वारीला निघालोय, पण माझ्या ज्या बहिणींना आणि भावांना वारी करणं शक्य नाही त्यांना एकच सांगतो, तुम्हाला जर वारी अनुभवायची असेल तर तुमच्या गावात किंवा कुठे जर वारी येणार असेल किंवा मुक्कामी थांबणार असेल तर एक दिवस का होईना त्यांच्या सोबत नक्की घालवा, म्हणजे तुमची एक दिवस का होईना वारी होईल. MIRC पशी आल्यावर आपल्या भारतीय जवानांनी जेवणाचा आग्रह केला. आपले जवान देश सेवा तर करतातच आणि त्यासोबत येणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी सेवा पण देत होते. मग आम्ही बसलो तिथेच जेवण करायला. म्हणलं एक दिवस काय ना, आपल्या जवानांसोबत जर वेळ भेटत असेल तर कमून नको थांबायला. तसा तर हा व्लॉग वारीच्या दुसऱ्या दिवसाचा आहे, कारण व्लॉग एडिट करायला मला वेळच भेटत नव्हता आणि दुसऱ्या दिवशी दिंडीत इतका नाचलो की काय सांगू तुम्हाला. तर आज आमचा मुक्काम होता देगाव साकतच्या श्रीराम मंदिरात. इथं आल्यावर तर आधी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आलो ब्लॉगची स्क्रिप्ट लिहायला. आणि या ब्लॉगच्या स्क्रिप्ट मुळे मला काय आज हरिपाठ खेळता आला नाही. संध्याकाळी मस्तपैकी आमटी भाकरीचा आस्वाद घेतला आणि काही कारणास्तव आपला भाऊ रात्री डायरेक्ट नगरवरून साकतला आलता, त्याबद्दल भाऊचं मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथं सेंड करतो आणि तुम्हाला पण वारीचा आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या व्लॉगला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या जमते की ज्या पेजला फॉलो आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.